2025चा महिला क्रिकेट वर्ल्ड कप भारताने पहिल्यांदाच इतिहास घडवला आणि जगाच्या शिखरावर आपलं नाव कोरलं। पण या विजयामागे होता एक असा कोच ज्याला स्वतःला भारतासाठी खेळता आलं नाही आणि त्याच कोचने भारताला विश्वविजेता बनवलं। मुंबईचा तो मुलगा म्हणजेच अमोल मुजुमदार। सचिन आणि विनोद कांबळेंच्या बरोबरीचा खेळाडू, रणजीत 11,000हून अधिक धावा, 30 शतकं आणि 8 रणजी ट्रॉफ्या, पण भारतीय टीमची कॅप मात्र कधी मिळाली नाही। 2014 मध्ये क्रिकेटला रामराम करून अमोल यांनी प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग सुरू केली आणि 2023 मध्ये बीसीसीआयने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवलं। सुरुवातीला पराभव झाले, पण अमोल मुजुमदार यांनी आपल्या शांत नेतृत्वाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने संघाला पुन्हा उभं केलं आणि मग आला तो सुवर्ण क्षण। 2 नोव्हेंबर 2025 भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत पहिला महिला वर्ल्ड कप जिंकला। त्या क्षणी अमोल यांच्या डोळ्यात होती आनंदाची चमक, कारण त्यांनी स्वतः निळी जर्सी नाही घातली, पण आपल्या वाघिणींना ती विजयाची जर्सी घालून दिली। म्हणजे काही लोक स्वतःचा इतिहास लिहित नाहीत, ते इतरांना इतिहास घडवायला शिकवतात आणि अमोल मुजुमदार हे त्याचंच एक जिवंत उदाहरण आहे। तुम्हाला काय वाटतं त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।